नेमकं हे आंदोलन कशासाठी करताय? आंदोलन करण्यापाठीमागचा तुमचा उद्देश काय सांगा? उरळी देवाची फुरसुंगीचा जो कचरा डेपो आहे, या कचरा डेपोत ओपन डंपिंग करायला कुठल्याही प्रकारची परमिशन नाही आहे. तरी देखील या ठिकाणी पुणे महानगरपालिका जबरदस्तीने आपल्या या उरळी आणि फुरसुंगी कचरा डेपोमध्ये ओपन डंपिंग केल्यामुळं उरळी देवाच्या आणि फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी गाड्या अडवून आंदोलन करण्याचं या ठिकाणी पहिलाच दिवस आहे. आम्ही बेमुदत या ठिकाणी गाड्या जोपर्यंत बंद होत नाही, अधिकाऱ्यांच्या ज्यांनी हे ओपन डंपिंग केलं आहे त्या अधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हा आमचा लढा कायम राहील. अधिकाऱ्याने या संदर्भात तुम्ही पत्रव्यवहार केला आहे का? ओपन डंपिंग आमच्या या भागामध्ये झालं नाही पाहिजे अशी काही पूर्वसूचना तुम्ही पत्रव्यवहाराच्या माध्यमातून या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. अधिकाऱ्यांना पूर्ण ही माहिती आहे. पुणे शहरातल्या अनेक प्लॅन्ट या ठिकाणी बंद असल्यामुळे या ठिकाणी उरळी देवाची फुरसुंगी मुबलक जागा आहे, 163 एकर जागा आहे. या जागेवर यांनी या ठिकाणी ओपन डंपिंग करण्याचा घाट केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आंदोलन आम्हीच छेडलेलं आहे. काय होतं आहे, पुणे शहरात अनेक प्लॅन्ट या ठिकाणी प्रोसेसिंग प्लॅन्ट बसवलेत, परंतु ते पूर्ण क्षमतेने न चालल्यामुळे बराचसा कचरा हा त्या ठिकाणी शिल्लक राहतो आहे. हा कचरा काय करायचा, तर हा इकडं उरळी आणि फुरसुंगीला आणून जिरवण्याचं काम पुणे महानगरपालिका या ठिकाणी करत आहे. चुकीच्या पद्धतीने ओपन डंपिंग करून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी जे आंदोलन तुम्ही करताय, काय पुढची दिशा असणार आहे आणि काय आपलं उद्देश आहे यासाठी? महत्त्वाचं म्हणजे फुरसुंगी आणि उरुळी देवाचीचा जो कचराचा भाग आहे, जवळजवळ 1992-93 पासून इथं कचरा टाकला जातो. आज जवळजवळ 36 वर्ष होऊन गेले. त्याचा नाहक त्रास फक्त फुरसुंगी आणि उरुळीला आहे. मध्यंतरी ज्यावेळेस ग्रामपंचायती होत्या, ग्रामपंचायतीनंतर महानगरपालिकेत गेलं, महापालिकेतनं वगळल्यानंतर फक्त नगरपरिषद केली. तो बी कचरा डेपोचे जे सर्वे नंबर आहेत ते सोडून, म्हणजे विनाकारण जो त्रास आहे त्या सर्वे नंबरमुळे आम्हाला जे काय अडचणी येत होत्या, ज्या काय भागाला आज बी अडचणी येतात त्या भविष्यात बी राहणारच येतं, त्या ओपन डंपिंगमुळं त्यावेळेस मागं फुरसुंगी आणि उरुळीच्या गावकऱ्यांनी ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस कोर्टामध्ये त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं होतं की आम्ही भविष्यामध्ये इथं ओपन डंपिंग करणार नाही. पण गेला 1 महिना होऊन गेला आहे. आता आमचे पत्रव्यवहार त्यांच्याबरोबर चालू होते. ओपन डंपिंग चालू झाल्यामुळं परत इथं कचऱ्याचा डोंगर व्हायला वेळ लागणार नाही आणि त्याचा त्रास फक्त फुरसुंगी आणि उरुळीला होतो आहे, महानगरपालिकेच्या कोणत्याही हद्दीला होत नाही. त्यामुळे फुरसुंगी उरुळीचा माणूस नाही आहे, फक्त महानगरपालिकेच्या हद्दीतलेच मनुष्य राहतात, इथं माणसं राहत नाही असं या अधिकाऱ्यांना वाटत आहे. आता तुमची मागणी काय? आमची मागणी एकच आहे, ओपन डंपिंग बंद झालंच पाहिजे आणि ज्यांनी केलं आहे त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाले पाहिजेत. आता काय सांगाल या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये? फुरसुंगी उरुळी देवाची या हद्दीमध्ये पुणे महानगरपालिकेचा कचऱ्याचा प्लांट आहे. तेथे गेले 10 दिवसापासून ओपन डंपिंग कचरा केला जात आहे. आम्ही महानगरपालिकेमध्ये 8 दिवसापूर्वी अधिकाऱ्यांची गाडी घेऊन त्यांना सांगितलं होतं की अशा प्रकारे ओपन डंपिंग केला जात आहे, तर त्याच्यावर तुम्ही लवकर कारवाई करा. परंतु अधिकाऱ्याकडनं फक्त आश्वासन दिलं गेलं. त्यामुळं आज आम्ही येथे कचरा गाडी बंद आंदोलन, आणि ते पण बेमुदत बंद असा आंदोलन पुकारलेलं आहे. ओपन डंपिंग केल्यामुळं इथं आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मासे असतील, मच्छर असतील, खूप मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. श्वसनाचे त्रास झालेले आहेत आणि ओपन डंपिंगमुळं त्यातून तयार होणारा गॅस, त्यानंतर तयार होणारे धूळ, हे सगळी आमच्या रहिवाशांना त्रासदायक आहेत. त्यामुळं आम्ही ओपन डंपिंगच्या विरोधात आहोत. ओपन डंपिंग पूर्णपणे बंद झालं पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांमुळं हे ओपन डंपिंग केलं आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही कचरा डेपो चालू करू देणार नाही. पुणे महानगरपालिकेने कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दाखल केलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचं ओपन डंपिंग करणार नाही. तरी देखील ओपन डंपिंग केलं जात आहे. म्हणजेच काय की कोर्टाचा हा अवमान आहे. जर पुणे महानगरपालिकेचे कमिशनर कोर्टाचा अवमान करत असतील तर त्यांना ओपन डंपिंग करण्यास कोणताही आम्ही करू देणार नाही. आमचा त्याला विरोध राहील. सलोनी, जसं की आपण पाहतोय, मी आज पुन्हा एकदा महानगरपालिकेचं जे कचरा डेपो आहे त्या ठिकाणी मी सध्या तर आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये अद्याप प्रस्ताप असलेले जे काही नगरसेवक आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झालेले आहेत. काही नगरसेविकासुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या भागामधले जे काही ग्रामस्थ आहेत, नागरिक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत. नेमकं हे या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने कशासाठी उपस्थित झालेले आहेत, तर या ठिकाणी आपण पाहतोय ओपन डंपिंग बंद करा
हा आंदोलन घेण्यापाठीमागचा उद्देश की या भागामध्ये राहत असणाऱ्या ग्रामस्थांना, या भागामध्ये राहत असलेल्या नागरिकांना गेल्या 30-35 वर्षापासून पुणे महानगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहारच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं की या भागामध्ये काही नागरिक राहत आहेत, गुरंढोरं जनावरं राहत नाही, या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा विचार केला पाहिजे. मात्र या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना कोर्टाने आदेश देखील दिला होता की पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये स्थित असणारा जो कचरा डेपो आहे तो त्या ठिकाणचा बंद करण्यात यावा. मात्र पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडनं कोर्टाचा अवमान केलेला आहे, कोर्टाने दिलेल्या नियमाचा अवमान केलेला आहे असं नगरसेवक या ठिकाणी आपल्याला सांगत असतानाच पाहायला मिळालं. मात्र आपण नेमकी घटना काय ते देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. खऱ्या अर्थाने या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला, त्यांच्या आरोग्याशी खिलवाड करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते. म्हणून आपल्यासोबत काही नगरसेवक आहेत, आपण त्यांच्याशी यावेळी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी अजिंक्यदादा ढमाळ आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. दादा, आज या ठिकाणी जे आंदोलन घेतले आहे, वारंवार पुणे महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून सुद्धा या ठिकाणी जैसे ते वैसेच म्हणल्याप्रमाणे वाटचाल करतात, तुम्ही कसं पाहता या सगळं? अधिकाऱ्यांना जीवाच्या नागरिकांच्या, आमच्या भागातल्या उरुळी फुरसुंगीच्या नागरिकांची जीवाची कोणतीच पर्वा राहिलेली नाही आहे. गेले 15-20 दिवस मस्त नागरिक आम्ही महापालिकेशी पाठपुरावा करतो की ओपन डंपिंग बंद करा, आणि जर तरी पण ओपन डंपिंग होत असेल मग त्यांना नागरिकांची किंवा कुठल्या लोकांची कोणतीच हे राहिली नाही आहे, दयामाया राहिली नाही. आम्हाला ते माणूस हे समजत नाहीत, त्यामुळं त्या कुठल्याच गोष्टीची ही दखल घेत नाही. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. आज या ठिकाणी कचरा डेपोचं आंदोलन सर्व पुरसुंगी उरुळी ग्रामस्थांनी घेतलेलं आहे. गेले 36 वर्ष या ठिकाणी पुणे महानगरपालिका कचरा या ठिकाणी आणून टाकते. आत्ता जवळजवळ अख्ख्या पुणे महानगरपालिका कचरा या ठिकाणी येऊन पडतो, तर त्यांना कोर्टाने आदेश दिले आहेत ओपन डंपिंग बंद करा. तरी या ठिकाणी ओपन डंपिंगचं काम चालू आहे. रातोरात या ठिकाणी त्यांनी जवळजवळ 150 ते 200 गाड्या ओपन डंपिंग या ठिकाणी केलं आहे. आणि गेले 2017पासून पुणे महानगरपालिकेमध्ये गावं घेतली, या गावामध्ये कुठलाही त्यांनी या ठिकाणी विकास केला नाही. आणि पुणे महानगरपालिकेने 2017 ते आत्तापर्यंतचे 240 कोटी रुपये आमच्या दोन्ही गावाची बुडवले. त्यामुळे मी विनंती करतो या पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, कचरा डेपो लवकरात लवकर बंद करा आणि ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल. हे तर नॉर्मली आता आम्ही उभं राहिलो आहे, उद्याच्याला 2-3 दिवसानंतर आम्ही या रस्त्यावर झोपणार आहे, रस्ता चक्का जाम करणार आहे. हे या ठिकाणी मी या पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर हे कचरा डेपो बंद करा आणि आमची जागा आम्हाला परत देऊन टाका. एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी जी आहे ते उन्हामध्ये, कडकडत्या उन्हामध्ये या ठिकाणी आंदोलनाला आलेले आहेत. कडकडत्या उन्हामध्ये आमच्या आरोग्याशी खिलवाड करू नका, आमच्या आरोग्याशी खेळू नका, आमच्या लहान मुलांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका, असं मागण्या घेऊन या ठिकाणी काही महिला भगिनी उपस्थित झालेल्या आहेत. त्याचबरोबर काही नगरसेविकासुद्धा आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. ताई, गेल्या 30-35 वर्षापासून या ठिकाणी पुणे महानगरपालिका वारंवार ओपन डंपिंग करत आहे. कोर्टाने यांना सांगितलं होतं की या भागामध्ये ओपन डंपिंग करू नका. महानगरपालिकेने देखील त्यांना आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन अद्याप पूर्णपणे पार पाडत आहेत असं दिसून येत नाही. म्हणूनच आज या ठिकाणी आंदोलनाला यावं लागतं आहे. काय सांगाल तुम्ही? ते झोपलेत म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागते, कारण की जर त्यांनी हे ओपन डंपिंग थांबवलं नाही तर आम्ही पुढचे बेमुदत हे आंदोलन चालू ठेवू. आणि पुढील काळात पण जर त्यांनी आमचं ऐकलं नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू, एवढंच सांगते मी महानगरपालिकेला. मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाडा आहे, अशा परिस्थितीमध्ये आपल्या मागण्या घेऊन तुम्ही ओपन डंपिंग बंद करा असा बॅनर घेऊन आंदोलन करताय. पुढची दिशा आपल्या आंदोलनाची काय असणार आहे? का हे आंदोलन असंच चालू राहणार बेमुदत, जोपर्यंत अधिकारी, आता इतक्या वेळ आम्ही इथे उभं राहिलो तर एक सुद्धा अधिकाऱ्याचा इथे पत्ता नाही आहे. हे जर त्यांनी जर आम्हाला जर हे केलं नाही ना, रिस्पॉन्स दिला नाही ना, हे आंदोलन असंच आणि त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. शेवटपर्यंत हे आंदोलन असंच राहणार आहे चालू. काय सांगा? अधिकाऱ्यांना फक्त माझी इच्छा आहे असं म्हणावं की तुम्ही येऊन 10 दिवस या एरियात राहून बघा, मग तुम्हाला कळेल काय आहे आणि काय नाही हे कचरा डेपो बाधित भागातल्या समस्या. या ठिकाणी ओपन डंपिंग कचरा होत असल्यामुळं पिण्याचे पाणी दूषित येत आहे, आरोग्याशी मच्छर होतात, माशा होतात, लहान मुलं आजारी पडतात, मोठे माणसं आजारी पडतात, म्हातारी माणसं आहेत वयस्कर, त्यांची काय सुविधा आहे? हां, हे कचरा डेपो जर नाही हटवला तर एक माणूस मरून जाईल ना. इथं मोठे माणसं नाहीत की मोठ्या दवाखान्यांनी जाऊन तेवढा खर्च करावा. हां, कितीतरी लोक आजारी पडायला लागले ह्या दिवसात बी.
हां त्या कचऱ्याची वाफ येते, त्या वाफेने आजारी पडायला लागलेत माणसं जास्त. अजून पाऊस पडायचा आहे. अजून तर पाऊस पडायचा आहे, तर ह्या वाफेने किती आजारी पडलेत ते सांगता येत नाही. त्यांना म्हणा या इथं आणि बघा सर्वे करून, प्रत्यक्ष सर्वे करून बघा की किती लोक त्या वाफेने आजारी पडलेत. तर या भागामध्ये ओपन डंपिंग कचरा करत असल्यामुळं लहान मुलं आजारी पडत आहेत, ज्येष्ठ नागरिक आजारी पडत आहेत, काही लोक दगावलेले आहेत. मग या सगळ्या गोष्टीला पुणे महानगरपालिका जाणीवपूर्वक डोळागाड करते का? तुम्हाला काय वाटतं? जाणून येत नाही ते, जाणून बुजून येत नाही ते. त्यांना एवढं लेखी अर्ज करून सगळं पत्र व्यवहार करून सुद्धा ते येत नाही, म्हणजे जाणून बुजूनच करतात ना. उद्या चालून या ठिकाणी काय दुर्दैवी घटना घडली तर ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार ते राहणार, नगरपालिकाच राहणार जबाबदार. नगरपालिका त्याच्यासाठी जबाबदार असणार आहे. पाणी सुद्धा पिता येत नाही आम्हाला, पाणी सुद्धा दूषित आहे. नक्कीच सलोनी, जसं की आपण पाहतो या भागामध्ये राहणारे जे ग्रामस्थ आहेत, नागरिक आहेत, ते या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी जे कचरा टाकला जातो आहे त्या कचऱ्यामुळं पूर्णपणे त्रस्त झालेली आहे. आमच्या मुलांची, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांची आणि या ठिकाणी राहणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांच्या जीवाशी तुम्ही का खेळताय? सामान्य माणसाच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कोणी दिला? कोर्टाने जर महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी सांगितलं आहे की या भागामध्ये कचरा टाकू नका आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने देखील कोर्टाला आश्वासन दिलं आहे की आम्ही या भागामध्ये ओपन डंपिंग करणार नाही, मग ते आश्वासनाला का जागे होत नाही? याचं कारण काय? पुणे महानगरपालिकेचे अधिकारी या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. या भागामध्ये कडकडत्या उन्हामध्ये थांबलेले ज्या महिला भगिनी आहेत हे घरदार सोडून लहान मुलांचं आरोग्य आणि स्वतःचं आरोग्य जपण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. त्याचबरोबर पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये जे प्रस्थापित नगरसेवक आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हे सर्व कोणासाठी आहे? तर हे प्रत्येक सुज्ञ नागरिक स्वतःच्या हितासाठी आणि स्वतःच्या काळजीसाठी आणि स्वतःच्या जीवाची खिलवाड होऊ नये यासाठी दाखल झाले आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. हे आंदोलन तोपर्यंत सुरू राहणार आहे जोपर्यंत पुणे महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी येणार नाही आणि या ठिकाणी जे ओपन डंपिंग केला जातो ते ओपन डंपिंग बंद करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असं प्रस्थापित नगरसेवकांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हटलेलं आहे. फुरसुंगी उरुळी देवाचीतील नागरिक गेले 30 वर्ष नरक यातना भोगत आहेत. फक्त याचं कारणच आहे काय की फुरसुंगी उरुळी देवाचीला हा कचरा डेपो लादलेला आहे आणि कोर्टाच्या कायद्याचं उल्लंघन करून, कोर्टाने आदेश देऊनसुद्धा कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करून महानगरपालिकेचे अधिकारी कुठल्याही प्रकारची कसलीही सार्वजनिक गोष्टींच्या बाबींचा विचार न करता लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. इथे ओपन डंपिंग गेले 15 ते 20 दिवस चालू आहेत. या ओपन डंपिंगमुळं आणखीन दूषित वातावरण तयार होऊन लोकांच्या जीविताशी खेळ होणार आहे. मला एवढंच महानगरपालिकेला विनंती करायची आहे की लोकांच्या आयुष्याशी खेळू नका. लवकरात लवकर हा ओपन डंपिंग प्रकार आहे तो बंद करा. प्रोसेस प्लांट चालू करण्याची नवीन कुठल्याही मशिनरी आणून त्याच्यावर प्रक्रिया करायची कोर्टाने त्याचीही बंदी घातलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर फुरसुंगीने आणि उरुळी देवाचीतील कचरा डेपोच्या बाबतीत निर्णय घ्यावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो. आणि ज्या अधिकाऱ्यांनी ज्यांच्या सूचनेनुसार हे ओपन डंपिंग चालू आहे त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं मी प्रशासनाला कळकळीची विनंती करतो. 35 ते 40 वर्षाला कचरा डेपो आमच्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची लादला गेलेला आहे. तर कोर्टाचा आदेश असताना सुद्धा इथं ओपन डंपिंग होतं. ह्याचा प्रामुख्याने सगळ्या ग्रामस्थांचा विरोध आहे. हे ओपन डंपिंगमुळं अनेक समस्या या ठिकाणी लोकांना भोगावं लागतात. येणाऱ्या पावसाळ्यात ते ओपन डंपिंगमुळे लिचरचं पाणी चालू होतं, दुर्गंधीचा त्रास होतो, लोकांना श्वसनाचे विकार होतात. त्याच्यानंतर अशा बऱ्याच समस्या आहेत की ज्या समस्यांना लोकांना सामोरं जायला लागतं. आमची प्रामाणिक आणि निर्मळ मागणी अशी आहे की जे ओपन डंपिंगला विरोध आहे, कोर्टाचा आदेश आहे की बाबा ओपन डंपिंग करू नये. राजरोसपणे या ठिकाणी त्याचा अवमान केला तो खुलेआम या ठिकाणी ओपन डंपिंग चालू आहे. याला विरोध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आंदोलन करत आहोत. आणि हे आंदोलन जोपर्यंत पुणे महानगरपालिका जो की पुण्याचे घाण या फुरसुंगी उरुळी देवाची कचरा डेपोत आणून टाकत आहे, हे ओपन डंपिंग जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच या ठिकाणी चालू राहणार आहे. आणि राहिला मागण्यांचा विषय, तर आम्ही आमच्या हक्काच्या मागण्या या ठिकाणी मागणार आहोत. पण ज्यावेळेस अधिकारी येतील, अधिकारी वर्गाला ज्यावेळेस जाग येईल की बाबा या लोकांच्या काय मागण्या आहेत काय नाही, ज्यावेळेस ते विचारायला येतील त्यावेळेस आम्ही त्यांच्या समोर ते सादर करू. भरलेल्या कचऱ्याचे जे डंपर आहेत ते या ठिकाणी ज्या वेळेस येतील त्या त्यावेळेस ते आम्ही अडवणार, त्यांना या ठिकाणी टाकू देणार नाही असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र पुढं चालून काय होणार आहे हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विवेक कोळीसह मी मनीष कांबळे, मंत्रवाडी.